का शांता मावशी, माणसाचा काळ बदलायला टाइम नाही लागत बुवा. करोड बदलायचा, फकीर कधी होईन माणूस काही सांगता येत नाही, नंगा कधी होईन. तर त्या बुड्याची कंडिशन किती चांगली होती, आज काय कंडिशन आली. गुटके मागायला कोणी राहिलं गावामध्ये, पायलीवर जेवारी मागून राहिला, देऊन नाही राहिलं कोणी गावात. एवढा वाईट काळ येऊ शकते माणसा, काही सांगता येत नाही. बापा झुंबर सगळं अटेच बापा भोगा लागते. आपण किती काही उत्मात करा, काही करा, पण कसं काळ पलटून येतेच ना. या बुड्यानं बी कसं आता आपल्याला बोला नाही वाटत, पण लय दुधानी केली पहिले, लय काहीच काही केलं, आणि आता पाय बरं कसे दिवस आले. मग मावशी पहिले केलं असेल त्या बुड्यानं, पण आता जो काळ आला की नाही बुड्या, हे जे भीक मागायचं काम आला गावामध्ये कुटके मागून राहिला, हे फक्त आणि फक्त त्या कमला बुडीमुळे. हे सडेल डंगरी त्या बुड्याला सापडली, बायको भेटली, त्याच्यामुळे हे दिवस आले. नाही तर हे दिवस येतच नव्हत्या बुड्या. मी म्हणतो कालीच आगाऊपणा करा बापा, या वयात घेणं देणं काही गरज नव्हती ना बायको करायची त्या बुड्याले. पण त्या बुड्याले बापा लय कंड आलता, बायकोही केली, लेकरू बी झालं, अजून काय काय करते बुड काय सांगा बापा. आता रस्त्यावरही आलं, आता अजून काय दिमाग चालू ते काय सांगा. त्यावर नाही आता पायखोरीन गावामध्ये, पायखोरत मरीन तो बुड्या. मला सांगतो कोणी तोंडातही पाणी टाकणार नाही त्या बुड्याची. एवढी कंडिशन बेकार होईल मावशी, परिस्थिती लय बिकट आहे पुढे त्या बुड्याची. बापा निरा बिनकली बुडा आहे ना बापा. एवढा नातू जवान झाला, त्या नाताचं लग्न राहिलं बापा सांगा, आणि या बुड्यानंच लग्न केलं. किती मूर्ख म्हणा लागेल हा बुडा. जरासं काही त्या नाताचं काही वाटलं नाही या बुड्याले की आपल्या नाताचं लग्न होईल नाही होईल जर आपण लग्न केलं तर. पण काहीच नाही विचार आला ना मावशी. ते तर खरंच आहे, झाबरूच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे त्या बुड्यानं. तर स्वतःच घेतलं झमकून. काय तर म्हणजे माझ्या भाकड तुकड्याची फसवून राहिली, भाकड तुकड्यासाठी बायको केली ती यानं, लेकरू पैदा केलं तिने. सांग बिन लागे आहे तर. ते बापा या गोष्टीवर बोलून काही फायदा नाही. आता झालं ना लग्न केलं बुड्यानं, लेकरू झालं, त्याचा संसार तर करून राहिला कसा बी. आपल्याला काय आता घेऊन दे ना. चला बापा करा आपली कामं. हो मावशी चाल. मास्क केला की नाही असंच होते ना, कुटकेच मागा लागतात माणसाने. असलं की माझू नाही. मुंशीराम मजुराची लय काळजी करतो बापा तू. थंडीगार कॅन आणली बापा, माझा आत्मा शांत केला तू ना. हे आपल्या वावरात असंच असते, कोणताही मजूर असो आपण थंडगारच पाणी पाजतो. आपण 10-20 रुपयाला पाहत नसतो. हिरीचं पाणी मी अजिबात नाही पिवते. पाणी वाजल्यानं काय कमी होती माणसाला. बापा मुंशीराम त्यासारखा दयावान माणूसच नाही पाहिला रे बापा मी ना. आता मला एवढी ताण लागल ती बापा, म्हटलं आणते का काय सांगा मुंशीराम आता डबक्यातलं पाणी. इरीचंच बापा पाजते काय. पण बापा तुला थंडीगार कॅन आणली रे बापा, पाणी पेलं मी ना, लस मला चांगलं वाटून राहिलं आता. तुझ्यासाठी पाणी आणणार तर मग कोणासाठी आणतो माझ्यासारखं करणार मले म्हणून तो एवढी सोय लावली तुझी करणं. आता मी तर पुरा कसा या मग झोपूटच पाडत असतो मजुराचं. पण कसं आहे तुझ्यासोबत मला सेटिंग लावणार. आपलं तसं काही नाही, सारीची आपण सेवा करत असतो, कोणताही मजूर असो. आपलं काम असतो सर ना बाबा मुंशीराम. म्हणून तर बापा तू या वावरात मजुराची कमी नसते. तू सांगायला गेला म्हणजे हाच म्हणतात ना, तू सेवाच तेवढी करतो ना मजुराची. पण बुडे मी तुला सांगायला होतो तू येत ना बा. मी नाही येत रे बाबा मुंशीराम त्या वावरात, मी नाही येत. पाहिलं कसं काम आहे आपलं. आरामाचं बिलकुल. आपण म्हणतो बोलतो काहीच नाही. आपलं कसं आहे मजुराच्या मनानं आपण मागे टुमनच लावत नाही, त्रास देत नसतो मजुराला. जेवढं काम करीन तेवढं करा, असं असते आपलं. बाबा मुंशीराम तसंच पाहिजे बापा. नाही तर काही काही मालक बापा मजुराच्या मागे निरा टुमनच लावतात ना बाबा. हे नाही का हे मागे सोडलं तुम्ही ना, हे असंच लावली का पराठीन तशीच लावली. अरे बाबा किर करतात निरा. तुझ्या पटलं बापा. आता कसं मला माहित नव्हतं बापा, मी पहिल्यांदा आली तुझ्या वावरात. आता येत जाईन मी वावरात, येत जाईन आता. बुडी येत जाय आता. परमनंट रस राहतो ओटीसा आपल्या कामाले. आणि ते तो झांगो घेणे त्याची वावर नार करून आपण शाळा जमून टाकून, ते काय आपलं बोलणं झालं तर ते माग ते करून टाकून आपली शाळा. आता झंग्या गोट नाही घेऊन राहिला ना, चमाल उड्या मारते तो. मी तर गेलती बापा, म्हटलं त्याले असं तसं युट्यूब कायचं काही बापा. मला तर निरा काढून द्यायचीच पडते त्याले. निघ म्हणते अटून निघ, तू काय आली असं करते तो मला. हे धीरे धीरे जमो, एका दिवशी नाही जमणार ते. तो लोळेला आहे झांगो बुडा. मी सांगतो तुला तसं तसं करतो आता. बाबा मुंशीराम सांग ना बापा, मग कसं काय करू तर कसं काय ते वावर नावावर होईल माय. सांग ना काही आयडिया दे ना. सांगतो ना उडे घाई नको करू ना तू. सांगतो मी तुले. कधी सांगतो बापा मग सांग ना पटकनी. मी कामाला लागतो बापा, मग झंग्याच्या मागे पुढे करतो ना मग. तू चाल अटून तू आपल्या खोपडीत चाल. तटसा खोपडीत गेल्यावर सांगतो तुला काय आहे काय नाही कसं करा लागते तो. चाल बरं खोपडीत. खोपडीत काय आहे बापा मुंशीराम. अटी सांग ना बापा, अटी सांग ना. आता एवढ्या दूर आता ते खोपडी पायबर किती दूर आहे. तसं पाहिलेली अटी कोणी बी नाही ना. तू मीच आहे ना बापा, कोणी ऐकली नाही तिसरं. काय सांगू तुझ्यासोबत शाळा भरून आहे मला. नाही तसं नाही, पण ते कसं आता ते उमी तपून राहिलं. कसं आपल्या खोपडीत थोडासा आराम बी करू, गप्पा गोष्टी होतात. तुला पद्धतशीर सांगतोय बुडे मी, मस्त समजून सांगतो ना. खोपडीतच जाऊ आपण चाल.
जाते बाबा, आज म्हणून राहिला तर मुंशीराम तर चला याच्याच मागे, नाहीतरी ऊन पण राहिलं. तेवढाच आपला आराम होते. रोजदारी तर भेटून राहिली कमली तुले, काय टेन्शन घेतो चालायच्या मागे. बाबा मुंशीराम चाल बाबा, चाल खोपडीत चाल, सांग मला तरी काय आहे. चाल ना तू खोपडीत तर चाल, फक्त कशी दाबतो पाहिजे तुले. हो हो चाल चाल बुढी चाल. वाटलं सायाची डोंगरी येणार नाही, पण आली. जमते गडा मेळ येते आता. आता बजेट बसवतो रे भाऊ, पद्धतशीर बसवतो आता. आता नाही टेन्शन. आता थांब तू कमले कसं आहे, पाय तू कसा दणका देतो तुले. कमले मुंशी तुला आता खोपडीत तर नेऊन राहिला, पण दाबीन तर नाही ना माय बाई. खोपड्या खापड्यात असे लोक त्याच्यासाठी बोलावतात. तुला तर अनुभव आहे कमली आता, आहे की नाही? अहो उडे बा, तुमचा दोस्त तर बापा गात कुटके मागून राहिला. हा बेजा वाईट दिवस झाले राजा तुमच्या दोस्तावर. काही मदत करा तुमच्या दोस्ताले डॅनीले. मदत कर जरा त्या हरामखोर आली आहे. त्या कमलीच्या म्हटलं ऐकून सारा धिंगाणा गेला त्यानं. तो कसं बाईचा नान सोडून नाही राहिला, आणि काय मदत करू द्या लुच्च्याले. पर सख्या भावाले वैकून नाही राहिला तो. त्या घ्यांगोले त्याले शादवलं. तो बुरा बाईचा भाड्या व्हायला जाऊ दे. तसंच पाहिजे त्याले. अरे बा बुढे बा, तुम्ही तसं म्हणून राहिले. तुम्ही ना तर पहिली मदत करायला पाहिजे. तुमचा दोस्त आहे तो. माझ्या उपाशी मरीन ना तो, बिना खायचा पियाचा वायला ना उरा तो डॅनी. का रे मले मोठं वाटीचं तुम्ही ज्ञान पाजून राहिले, मग तुम्ही ना काऊन नाही दिलं त्याला काही. 2-4 पोते ज्वारी देते, 2-3 पोते गहू देते. नाही तर स्वयंपाक करून देते तुमच्या घरचा द्याले. मला शानपणा सांगून राहील तुम्ही अटीचं. सांगा उघड्यापाशी जोगळा गेला आणि रात घेऊ आणि मी. अरे बापा आम्हाला कसं, आम्हीच तर कंट्रोलचे गहू खाऊ खाऊ थंडेगार होऊन राहिलो, आणि बुड्याला कुठून द्या सांगा बा. तुमच्यासारख्या माणसाने लँडलॉर्ड माणसाने द्यायला पाहिजे बा. तू रे समाधान. त्याचं तर साऱ्या गोष्टी पद्धतशीर इठोबात जाऊ दे, पण तू या तूनच द्यायला पाहिजे. बा यंदा काहीच मिळलं नाही. मागच्या अशी पीक झालं नाही बापा. मीच तर 30-30 किलोचे कट्टे आणून खाऊन राहिलो गव्हाचे. मग आम्हाला माहित आहे कंडिशन काय आहे तो. हे कारण काही सांगू नको तू मुले. 30 किलो गहू आणून 20 किलो आणून त्यातून कुठून देऊ. आपल्याला देणं नसते, आपल्या मनी मानशी नसते, तर का लेकू कोणाला छानपणा शिकवा. मग काय मी काय बोलता धली धनाव का घरचा. ती अटी लोकांना दान करायला बसायला मला शिकून राहिला तू तर. नाही कसं तुमचा दोस्ताना आहे म्हणून म्हटलो बा मी काय म्हणू तुम्हाला. हो दोस्ताना आहे तर मग मी काही देऊ काय. त्याच्यासाठी तर जीव हाजीर आहे, पण तो त्या कमलीचा शपोट सोडायला तयार नाही ना. तिच्या मागं होऊन राहिला ना तो. काय देऊ द्यायले लुच्च्याले डॅनेले. आवड बा, बाईसाठी माणूस बरबाद होते पण आहे की. बाईच्या नान बेकार आहे पण बा. या डॅनी बुड्याला अजूनही समजून नाही आलं. रस्त्यावर आला तरी गाव कोणी ओळखून नाही राहिलं त्या बुड्याला. सारा सत्यानाश होईन तो बाईमुळेच होईल. बाईच साऱ्या गोष्टीला कारणीभूत असते. काय सांगावं तुम्हाला. बाईच सारा सत्यानाश करते. दोस्ताईपासून तोडीन तर बाईच. म्हणजे जोडच्या नातेवाईकापासून चोडीन तर बाईच बोगत असते. बाई शिवाय कोणीच नाही. असे बाई सत्यानाश करते. सत्य बोलले तुम्ही, सत्य बोलले. अशी चावड बाई असली कमलीसारखी सत्यानाश होणारच आहे. चला बा, गप्पा मारून काही पोट नाही भरणार. वावरात जा लागते मुली. बुडे बा या. काय कडे झागो, काय बसला बे अटी तू. काय आले का भाजीच्या दोऱ्यात तोडून राहायला आला जापासून. चाल ना बाबा चाल. काही मटण गिटनची मस्त पार्टी करू. काल कोंबडा कापू मस्त आपल्या घरचा. चाल बरं. खात पेत जाय ना बाबा. खात पेत जाय म्हणतो बा. ते मा भाच्या बायकोनं, त्या डॅन्या बायकोनं, त्या कमलीनं टेन्शन आणलं ना मला. माझं आलती वाटी तोंड वाशायला ते. भाऊजी असं नाही, भाऊजी तसं नाही, लेकरू आणि ते आहे. ते काले आली तेडीचा बिबा भरेल घेन ना त्यानं. काय काम होतं तिचं. ते अगो साय पहिली तुले त्याचा शिंगल नाही पाजला तिनं, शादवलं. आणि आता काय आली सायची अटीचा. बा तेच तर टेन्शन आलं मला. अटीचा कशी काय आली हाच तर विचार करून राहिलो मी. तिचा काही प्लॅन आहे का मला फसवायचा. त्याच टेन्शन म्हणजे आम्ही तोच विचार करून राहिलो. एक तर कसं ते कावेबाज बाई आहे. कधी कसं मा भाले फसवलं ती ना. आता मला फसवायचा तिचा प्लॅन असेल काय ना काही असं माझ्या डोक्यात चालू आहे. म्हणून मला टेन्शन आलं. जाऊ दे, तिचं काही टेन्शन घेऊ नको. असू दे काव्यबाज. आपण तिच्यापेक्षा काव्यबाज. तू काय डॅनी आहेस का तिच्या ताब्यात देशील तर. अबे तू झांगवाज अच्छा तर किती फिरवल्या तू. हे किस गरीब खसखस आहे बे. जाऊ दे, तिचं कुठे सोडेल तर टेन्शन घेऊन राहिला रे. मी काही टेन्शन घेत नाही म्हणा, पण तर कसं वाटते माणसाले सायाचं काही कावा डावा करोस ना. एक तर बाव नाही.
काय म्हणे पण ती तुझ्या येऊन? काय म्हणीन ते जाऊ द्या म्हणे बुवा मा चुकलं आपलं चांगलंच करून मग मी तुम्हाला खाऊ पिऊ घालतो चहा पाचतो पूर्णाच्या पोया करतो आंब्यावरच करतो आम्ही चांगली वागीन तुमच्यासोबत असं तसं म्हणे ती दुसरं काय म्हणीन गोड गोड बोलले आता ते कमली अशीच गोड गोड बोलतेस तिचा फसवायचा धंदा आहे. हा. तिच्या कसं नेट पोचला दिले की बरोबर आहे तिथे चोपड चापड करायला त्या डॅनियलेस तर तिनं फसवलं. जाऊ दे तिचं टेन्शन न घेऊ चाल बरं आपल्या घरचा मस्त गावरान कोंबडा कापू आणि मीनं आणलेला कसं गावरान दारू बी आणलेला एक एक पोवा मारू मस्त आणि जेवण करू चाल तिचं टेन्शन घ्यायला पुरत नाही सडेल जर. हा गड्या मा भाऊ साधा आहे तर तिनं फसवला गड्या पण जाऊ दे आता मी काय टेन्शन घेऊ फालतू घेऊन ना देणं चल कोंबडाच कापू मस्त खाऊ पिऊ मस्त ऐश करू साला. हा चाल तिचं काय टेन्शन येतं कमलीचं सडेल तोंडीचं चाल. पाय झाबरू पाय रे झाबरू पाय तिकडे पाय ना पाय त्या हरणाचं पाय ना बापा 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 जसं ग बकरे आहेत रे गड्या पाय ना 40 हरणात पाय 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 सैन्य झालं गड्या हरणाचं तर हाव राजा शांताराम बोल चला चला पया लवकर हा ना बापा खलास कर दे ना आपल्याला ते. हो बाबा चाल चाल ती काही सारी नाचाडीले का हाकू पया 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 शांताराम भाऊ पया बाबा बाबा काय सैन्य हो बापा एवढं धानले जातही नाही बाबा त्या जो पुऱ्या लागड व्हायला त्या हरणा जाऊ दे बाबा ते पाय मुंशीरामचं त्या बुडीचं पायरी तू मुंशीराम कुठे नेऊन जायला बुडीवर खोपडी चालवली गळ्या बुडी पाय ना तिकडे. हो राजा हो शांताराम भाऊ पाव आज राजा बोजेड्या वाटते राजा इसा गेम आहे राजा गेम शाळा भरवतात हे आज बुडी चावट जाय ना हो चावट जाय ना पण महाबाई डोळ्याने उघडत ना भडवी जायचे हिच्याच नांदी लागला पाय ना खोपडीत घुसली खोपडीत त्यांनी उडा ते आबा पागल आहे रे बापा कशीच काय वागून राहिला काय माहिती एवढी चावट पा कोणती बाई घुसते का माणसासोबत जाते का खोपडी मध्ये कोणी बाई सोबत नाही काही नाही एकटीच घुसून राहिली रे गळ्या खोपडीत आणि याच्या खोपडीचं सारी व्यवस्था आहे. पायरे डोंगरी किती बदमाश आहे काही बुड्याला त्या झुंगारा देऊन राहिली ते डोंगर पागल आहे ना हो तो ढेण्या माबा मूर्ख माणूस आहे डोंगरीला सांगून राहिलो मी वागू नको तरी वागून राहिला हे सारं गाव इकडे पा त्याच्यासाठी शाळेसाठीच घुसली राजा खोपडीत घुसतच नाही चावट आहे ना हे चावट आहे डोंगरी. चाल बरं पाहू बरं काय करतात काय नाही तर चाल खोपडीत चाल बरं हेड बाबा कोणी नो काय वाज घ्यायला चालता का तरी जाऊ दे जे करतील ते करू द्या फोकरी गेले आपल्याला काही घेऊन देत नाही त्याचं जाऊ द्या त्या बुढीचं पाप पुण्य बुढीचं करू द्या त्या भावात चालणं झटलं जाऊन पाहून तर येऊ काय करतात काय नाही तर काय शाळा करून राहिले तर तेवढे हिरमुसले होतात ना मग ते अंगे हात पकडली बुडी की मग कसं तोंडच नाही वाचत ना ते त्या पुढे येणार बी नाही ते बुडी चाल शांताराम भाऊ ते मला अजिबात सांगू नका ते चावट आहे मी येत नाही तडीसा फालतू घेऊन ना द्या हमा मस्त सटकते मग मी मारीन दिली झपकी तडीसा तिची शाळा आहे तिला करू द्या बिचारीला घेऊ द्या उरावर बंद गाव मला काही घेऊन देण नाही तिचं घुसू द्या खोपडीत कोणाचे जाऊ दे बा तुलेच काही पडलं नाही तर मलाच काय करायला लागते जाऊ दे बाबा घेऊ दे तिथे टोले मग जाऊ दे हा आपल्या हरणा जाऊ दे बाबा हरणा लक्ष दे बाबा त्या डोंगरीचं काय घेऊन देण नाही आपल्याला जाऊ द्या त्या बुढीचा विषय काही घेऊन देण नाही आपल्याला तिचं करू द्या तिला काही शाळा जाऊ दे आपल्याला काही घेऊन देण नाही हा ना हरणा ही पैदा असलं आहे बाबा थोडे येऊन राहिले जसे काही बकरे थांडे आहेत बाबा एवढ्या हरणार आहे शांताराम भाऊ काय खरं काम नाही राजा खलास करतात राजा शेतकऱ्याला हे खलास करतात बाबा पोय चला बाबू थांब ना मम्मी येते ना मम्मी वावरातून आली की दूध देते तुले मग बिस्किटचा पूल आणू चहा टाकू बिस्किट चहा खाय मग तू थांब झाला थांब मम्मी येते ना आता वावरातून येते मम्मी अरे बाबू लढू नको ना येते ना मम्मी आली की मग दूध प्या मम्मी बिस्किटचा पुडा आणतो चहा टाकू चहा पिऊ चहा बिस्किट खाजो मग तू पाव खाजो पाव ढबो रोटी कमल्या वाहनाची सडेल तोंडी गेली अजून येऊन नाही राहिली काय करते काय माहिती त्या मुंशीच्या वावरात काय उदळ घेतलं काही न संध्याकाळ होऊन राहिली तरी येऊन नाही राहिली पाचली नाही पळून राहिली घरी कमली म्हणा हात जोडा बावा नाही काय काही तिकडे कशाळा भरून राहिली काय माहिती
हिच्यावर मा भरोसाच नाही, हिच्या मागच राहा लागते. हे कधी मला झुंगारा दिन काही सांगता येत नाही. बोगस आहे बोगस. दूध पाहिजे पप्पा, दूध पाहिजे ना, दूध बुकागे बुकागे. अरे बाबू येते ना मम्मी आली मग दूध पाजते तुले, खायला बी देते, खाऊ खाऊ कोदू मग आपण. थांब मम्मी येऊ दे. थोडासा थांब बाबू. तर लोक पाणी मानी पे. पाणी पाजू का तुले? पाणी देऊ का? पाणी पोरग मला अटीसा मॅट करून आलेले दूध पाहिजे. आता मी कुठून पाजू गेले दूध? कोणी आपल्याला गावात वय खेळतं यार नाही. हे बाई जो दूध आहे ते बाई येत नाही. सांगा बोगस लेखाची काय करून राहिली काय माहिती त्या मुंच्या वावरात. यायला पाहिजे हे पटकनी घरी. आपल्या लेकरू आहे की काही आहे की काही विचारच नाही ना. बसली काय गप्पा सोडून राहिली काय माहिती तटी. हे बुड्यानं बुडीनं ते डेरास टाकला ना. मी म्हणू की तुम्हाला की रे काढून द्या काढून द्या. तुम्ही ऐकलं का? तुम्ही काय म्हणा? नाही ते फक्त 5-6 दिवस राहतात, 4-5 दिवस राहतात. पानं किती दिवस झाले तर 8 दिवस होऊन राहिले ना. निघतात का ते अटून? त्याला आपण ना म्हटलं बोललं नाही तर ते आपल्या जागेवर कब्जा करतील ना. आणि आपल्या घराची शोभाही चालली, आपल्या घरापुढेच पालाय ना हे. आता म्हणतो मी त्या बुड्याला देतो काढून. आता थांबतो, काही वय नाही आता. माणूस की गेली चुलीत आता. म्हणतो त्या बुड्याला बुडेबा बोलणार बाबू. बुडेबा काय धंदे लावले हे? तुम्ही काय म्हणा 2-3 दिवसात चालला जातो बाबा, दुसरी ठिकाणी मांडीन मी पाल. अजून तुम्ही गेले नाही बाबा. डेरा टाकला तुम्ही आमच्या घराच्या जोय. काय जागा कब्जा करता का आमच्या जागेवर? नाही बाबू थोडीशी अडचण आहे. मला जागा भेटली की मी जातो ना. थांब ना जरा शांतता ठेवू बा. आता काही तुझ्या जागेवर मी काही कब्जा करत नाही. मी काही तसा माणूस लुच्चा माणूस नाही आहे ना. तुझी जागा तुझीच आहे बापा. पण कसं 2-3 दिवस अजून राहू दे बापा. मी लावतो ना व्यवस्था. बाबा हे लोक असेच करतात बरं. पाल मांडतात 8 दिवस आणि 10 दिवस म्हणतात राहतो आणि मग हे जागेवर कब्जा करतात बरं. अतिक्रमणच करतील ते आपल्या जागेवर. ते काही सांगू नका अजिबात नका सांगू. ते त्याला निघा तुम्ही अठून. त्याला मुळात ते तुमचं काय आहे ते पाल फाल अठून जमा करा ते सारा. चला व्हा अठून. पण थांबूच नका तुम्ही. नाही बापा तुम्ही कब्जा केला जागेवर तर काय करा तुमचं. नर बाबू जरा शांत ठेव ना बापा. अडचण आहे गड्या. थांब ना आता तू. अडचणीत अडचण करतो का? मी जातो ना. मी जात नाही असं म्हणत नाही तुले. फक्त 2 दिवस दे. फक्त 2 दिवसात चाललं जातो मी अटून. 2 दिवस फोन दिवस मला अजिबात सांगू नका काय आहे. लवकर उठा अटून. लवकर निघा. लवकर ते पालन थाल दिले लेकरं घेऊन अटून. त्याला चुलन मुली मांडली अटी सांग बापा. तालही थाल चालू केला काय आमच्या जागेवर कब्जा करता का? हो गड्या बाबू असं करू नको रे. माझी बुटी घरी नाही गड्या. थांब ना जरा. बुटीला येऊ दे. मग हलवतो ना बापा. तिकडे जातो बाबा. गोदरी जातो राहायला. पण कसं गडबड भांडण नको करू. चला मित्र उरवर धागा पण आता उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. आता देतो बुड्याला काढून उठून. आपल्या जागेवर की आपण ताबा करू देत नाही बुड्याले. हे कसं राहू दिले किंवा ती चिटकता मग गुचिड्यासारखे. त्यापेक्षा काढून देतो. कमेंट्स करा आता पुढे काय करू तर.